न कलियां न खिलती न गुल मुस्कुराते, अगर बागे हस्ती कमाली न होता। न कलियां न खिलती न गुल मुस्कुराते, अगर बागे हस्ती कमाली न होता। ये सब है मेरे भीम गौतम का सदका, अगर भीम जी न होते तो कुछ भी न होता। अगर भीम जी ना होते तो कुछ भी ना होता, क्योंकि कैसे देखिए कि भीम जी को चाहने वाले कितने पैदा लाल हो गए। मनु के जमाने से सदियों से हमारे हाल हो गए कि भीम जी को चाहने वाले कितने पैदा लाल हो गए। मनु के जमाने से देखो सदियों से हमारे हाल हो गए। अरे लाचारी में और गुलामी में जीना था हमारा पाटिल, भीम जी के कर्म से देखो सभी माला माल हो गए, सभी माला माल हो गए। भीम जी के कर्मों से सभी माला माल हो गए, सभी माला माल हो गए। कैसे? तुम्ही आम्ही कोणी गरीब राहिलो का? राहिलो का? हे कोणाची पुण्य आहे? परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे। आणि म्हणून हे लेख काय म्हणते? हातात मोबाईल खिशात पेन, गुजरे कल का वो जीना दिखाई देता है। लड़े हैं जुल्म से वो पसीना दिखाई देता है। मनोज राजा दीक्षा भूमि के जर्रे जर्रे में बाबा भीमराव का पसीना दिखाई देता है। मोबाईल खिशात पेन, हातात मोबाईल खिशात पेन, किती हा मोठेपण, किती हा मोठेपण आहे ना। मोठेपण हातात मोबाईल आहे, खिशालाही पेन आहे, मोठेपण आहे का नाही? अभिमान स्वाभिमान आहे का नाही? अरे आम्हाला आधी अंगावर लिहायला कपडे का खायला अन्न सुद्धा मिळत नव्हतं, पण बाबासाहेबांमुळे आज सोनं नाणं जरी काटाच्या साड्या, हातात मोबाईल आणि खिशाला पेन लावून थाटात हे माझ्या बापाचे लेकरं फिरतात। ते कुणामुळे? कुणामुळे फिरतात? सगळ्यांनी सांगायचं कोणामुळे? बाबासाहेबांमुळे। आणि म्हणून म्हणते ही नाही, हातात मोबाईल खिशात पेन, हातात मोबाईल खिशात पेन, किती हा मोठेपण, किती हा मोठेपण। पोरगा कलेक्टर झाला ग माझा, पोरगा कलेक्टर झाला ग माझा, हाय का नाही? झाले का नाही पोरं कलेक्टर तुमचे? डॉक्टर इंजिनियर झाले का नाही? अभिमानाने सांगतात ना, ते बाप चौकात उभा झाला की कलेक्टर असणाऱ्या
बापाचा रुबाबा, ज्याचं पोरग कलेक्टर आहे, डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, त्या बापाचा थाट आणि रुबाब वेगळाच असते का नाही? म्हणजे एखाद्या बापाने घाल अपेष्टा सहन करून लेकराला शिकवलं आणि त्याचं लेकरू उच्च पदावर गेलं, तो बाप्पा. आणि एखादा बाप्पा ज्याचं पोट्ट दारू पिते आणि राबराब इकडे तिकडे फिरते, 200 रुपये कमवून घरी आणते, बेदम बायकोने मारते, त्या बापाचा चेहरा पा. आणि त्या स्वाभिमानी बापाचा चेहरा पा, ज्याच्या कष्टातून ते पोरग कलेक्टर, डॉक्टर, इंजिनियर बनते. फरक दिसणार का नाही तुम्हाला? आणि म्हणून काय म्हणायचं, पोरगा कलेक्टर झाला ग माझा, पोरगा कलेक्टर झाला ग माझा, डॉक्टर झाली सून. आज अंगावर हे सोन चांदी, आज अंगावर हे सोन चांदी, आज अंगावर हे सोन चांदी. हो हात भरून हाताला मेहंदी, हात भरून हाताला मेहंदी, अतर कपड्याला येई सुगंधी, अतर कपड्याला येई सुगंधी, अतर कपड्याला येई सुगंधी. आणि मग फिरायला लाल दिव्याची गाडी, बायकोच्या अंगावर भरदार साडी, फिरायला लाल दिव्याची गाडी, बायकोच्या अंगावर भरदारी साडी. एसीची आहे रूम, एसीची आहे रूम. थाटात चालतात का नाही बायका? तू नको सांगू म्हणते, माझ्या घरी एसी आहे, माझ्या नवऱ्यानं लावली. अव कोणाचे पुण्य आहे ना माय, बाबासाहेबाचे पुण्य आहे ना, तू एसीची हवा खाऊन राहिली का नाही? हे नटणं थटणं ह्या जरीच्या साड्या हे कोणामुळं? बाबासाहेबांमुळे. आणि म्हणून एसीची आहे रूम, एसीची आहे रूम. पोरगा सीओ झाला ग माझा, पोरगा सीओ झाला ग माझा, एसडीओ झाली सून. झाला ग माझा, बाई बंगल्याच गेट. आमच्या गेटवर जर अशोक चक्र दिसलं तर लोक म्हणतात बौद्धांचं घर आहे. आमच्या घरावर अशोक चक्र दिसलं म्हणतात हे बौद्धांचं घर आहे. बरोबर आहे. आमच्या गाडीला झेंडा दिसला म्हणते हे बौद्धाची गाडी आहे.
म्हणजे तुम्ही किती वेळ म्हणाल बोलताच आहे. अभि मग तुम्ही हे काम म्हणत नाही की या भारत देशाच्या तिरंग्यावर अशोक चक्र आहे, तर हा भारत देश बहुतांचा असं तुम्ही का म्हणत नाही? कारण मनुवादी संविधान बदलण्याची कोशिश करत आहेत, पण त्यांची कोशिश नाकामयाब होत आहे. म्हणून त्या मनुवाद्यांना काय म्हणायचं आहे की जो देख रहे हो ख्वाब वो कहां से लाओगे, जो देख रहे हो ख्वाब वो कहां से लाओगे, अबे रोशन करने के लिए आफताब कहां से लाओगे, कि जो देख रहे हो ख्वाब वो कहां से लाओगे, रोशन करने के लिए आफताब कहां से लाओगे। मनुवादियों, संविधान बदलने की बात करते हो, आए मनुवादियों, अरे संविधान बदलने की बात करते हो, लेकिन 32 डिग्री वाला बाप कहां से लाओगे। त्या लोकांना म्हणायचं आहे बदलून गेलं जीवन आमचं, कुणीच पाटील कुणी सरपंच, असे पदावर गेले व उच्च, स्त्री पुरुष हा समान मंच, पुरुषांचा हा समान मंच. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी समान अधिकार, न्याय, समता, बंधुता दिली. म्हणून आज इथे एक संधी वंचित बहुजन आघाडी तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष या दोन्हीच्या वतीने 2 स्त्रिया आणि 2 पुरुष दिसताय का नाही या कागदावर? जर मनुस्मृती असती, लोकशाही नसती, संविधान या देशाला नसतं, तर महिलांना पुरुषांसोबत बसून आज लढता आलं नसतं, त्या खुर्चीवर बसता आलं नसतं. आणि म्हणून ही सगळी पुण्य कोणाची असेल तर बाबासाहेब आंबेडकरांची आहे. आणि म्हणून ही लेख म्हणते आहे, हो अभिमाने लिहून कायदा, म्हणून साऱ्याचा झाला हो फायदा, अभिमाने लिहून कायदा, म्हणून साऱ्याचा झाला व फायदा, मोडलं हे सार जुनं, मोडलं हे सार जुनं. हे बघा, हे गाणं म्हणणारी बाई बी नामदार केली उभी होती. अधिकार कोण दिला? बाबासाहेबांना दिला. तुम्ही पण येणाऱ्या काळात उभं राहू शकता. कसं उभं राहायचं का? जनतेचा प्रतिसाद, आशीर्वाद आणि समाजसेवा करावा लागते. समाजसेवा करणं सगळ्यांच्या बच्चे गोष्ट आहे का? कोण करून म्हणते ती रिकामी धंदे? ती रिकामी धंदे नाही माय, ती एक समाजसेवा आहे. आणि म्हणून काय म्हणायचं आहे, मोडलं सार जुनं, मोडलं सार जुनं. बघा, सौ विशाखाताई साहेबराव पंडित, विजय ज्ञानदेव चौधरी आणि सलमा शेख, मोईन शेख, राहुल आनंदराव पवार या तिघांनाही आपल्याला नगरसेवक बनायचं आहे. काय बनवायचं आहे? काय बनवायचं आहे? 4 चौघाला नगरसेवक बनवायचं आहे. काय बनवायचं आहे? पान पंडित साहेब कसे धावत आले म्हणते, माझ्या बाईचं नाव सोडलं बाईनं म्हणते. असता धाक आहे बाई. हा, पण विषय कसा आहे की महिला जरी उभ्या झाल्या तरी नवऱ्याने काम नाही करू द्यायचं, बायकोकडूनच काम करून घ्यायचं. नाही तर बायको उभी आहे तर दिसली नाही तर गायब, असं झालं पाहिजे. आता पंडित साहेब धावत आले, पण बाई निवडून गेली तर बाई धावत आली पाहिजे. आता बाई मला अजून दिसल्या नाही, पटकन स्टेज पुढे या म्हणा, बाई नगरसेवक बनवायचं आहे तुम्हाला. हा, बाई कुठे गेल्या? हा, बाईला इकडे पाठवा, तुम्ही पुढं नका येऊ. हा, ये बा, जोरदार बाईसाठी टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार जोरदार. क्या बात आहे विशाखाताई पंडित. हा, स्टेज जवळ यायचं बाई. हा, नाही साहेब आले पाहिजे, पण तुमची जास्त गरज आहे. ताईसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ही तुमच्याकडून आशीर्वाद रूपी ऊर्जा आहे माझ्या बहिणीला, विशाखाताईला. क्या बात आहे. आणि 5 वर्ष सुंदर असं काम करून जनतेची सेवा करण्याची संधी या लोकशाहीच्या मतदानाच्या माध्यमातून आमच्या विशाखाताईला द्यायची आहे, सलमाताईंना द्यायचे, विजय भाऊंना द्यायचे आणि राहुल भाऊंना द्यायचे आहे. आणि म्हणून काय म्हणते आहे, मोडलं सार जुनं, मोडलं सार जुनं. बायको नगरसेवक झाली ओ माझी,
बायको नगरसेवक झाली रे माझी. बायको नगरसेवक झाली तर पंडित साहेब सगळ्याला पार्टी देणार आहे. बरोबर आहे का नाही? क्या बात आहे वा. आणि मग बायको नगरसेवक झाली रे माझी. बरोबर आहे का नाही? असंच काम आहे बाबा इकडं. बायको नगरसेवक झाली हो माझी. बरोबर आहे का नाही? पोरगा सभापती झाला ग माझा. पोरगा सभापती झाला ग माझा. अध्यक्ष झाली खिशात पेन. हातात मोबाईल खिशात पेन. किती हा मोठेपण. किती हा मोठेपण. पोरगा नगरसेवक झाला रे माझा. पोरगा नगरसेवक झाला रे माझा. अध्यक्ष झाली पोरगा नगरसेवक झाला रे माझा. अध्यक्ष झाली पोरगा नगरसेवक झाला रे माझा. अध्यक्ष झाली क्या बात है. एकदा